दरवर्षी पावसाळ्यामध्ये मध्य रेल्वेवरती कायमच धकडधाई चालू असते किंवा मध्य रेल्वेचा खोळंबा ही काही आपल्याला गोष्ट नवीन नाही. परंतु यावर्षी एवढा प्रचंड पाऊस होऊन सुद्धा मध्य रेल्वेने आपल्या वक्तशीरपणामध्ये कुठेही कुचराई केलेली नाही आणि सेवा अखंडित राहिलेली आहे. हे कशा पद्धतीने साध्य झालं आणि कशा पद्धतीने मध्य रेल्वेने या सगळ्यासाठी उपाययोजना केल्या, ह्याचसाठी आपण चर्चा करायला इथे आलो आहोत. आणि आपल्यासोबत उपस्थित आहेत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निलाजी सर. आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर, माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की मध्य रेल्वेने एवढा प्रचंड पाऊस होऊन सुद्धा आपण मध्य रेल्वेची सेवा अबाधित ठेवू शकलो, हे कशा पद्धतीने साध्य केलं, कशा पद्धतीची पूर्वतयारी झाली? यामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मध्य रेल्वेच्या ज्या सेवा आहेत या आज जर आपण पाहायला गेलं तर अबाधित म्हणण्यापेक्षा आपण सातत्यानं त्याच्यात निश्चित ठेवलेलं आहे. आज सुद्धा जर आपण पाहिलं, आज 7 तारखेला जेव्हा 2 वेळेस आपल्याकडं उल्हास नदीचं जे पाणी आहे ते नेरळ आणि वांगणी या 2 स्थानकाच्या दरम्यान काही वेळापुरतं आलं होतं. जवळजवळ 1 तास सकाळी 4 वाजता आणि त्याच्यानंतर साधारणपणे 10:30 वाजता या 2 वेळेस तिथं पाणी आलं होतं. त्यानंतर तिथं आपलं जे ट्रॅक्स आहेत ते 1 तासाभरासाठी आपण सेवा बंद केल्या होत्या आणि त्यानंतर त्या सुरळीत चालू केल्या. परवा दिवशी एक छोटीशी घटना अशीच घडली होती, ज्याच्यामध्ये एक जे प्लास्टिकचं कव्हर आहे ते उडून आपल्या ओळीची जे वायर असतात त्याच्यावरती अडकलं होतं. त्याच्यामध्ये सुद्धा साधारणपणे 20 ते 25 मिनटं आपली गाडी थांबली होती. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आपण ज्या गाड्यांचं वक्तशीरपणा म्हणतोय, आपल्याकडं मध्य रेल्वेवरती ज्या गाड्या आहेत साधारणपणे 125 ते 150 किलोमीटर दूरवरून येत असतात. या 125 ते 150 किलोमीटरपासून दूरवरून येत असणाऱ्या ज्या गाड्या असतात या गाड्यांमध्ये ज्यावेळेस जो गाड्यांचा ड्रायव्हर आहे, लोको पायलट आहे, मोटरमॅन आहे, त्याला ज्यावेळेस व्हिजिबिलिटी कमी होते, कारण पावसामुळे असुद्यात किंवा जो वारा असतो त्याच्यामुळे असुद्यात, त्याच्यामुळे दूरची सिग्नल दिसण्यामध्ये त्याला अडचण येते. ज्यावेळेस त्याला ही सिग्नल दिसण्यात अडचण येते त्यावेळेस त्याला हे निर्देश दिलेले असतात की आपण आपली स्पीड कम्फर्टेबल करून, ज्याच्यामध्ये आपण जर समजा समोरचं सिग्नल रेड असेल तर तिथं तुम्हाला थांबवता आलं पाहिजे, अशा प्रकारची आपली स्पीड ठेवावी, हे निर्देश त्यांना दिलेले असतात. त्यामुळे गाड्या ज्या आहेत या साधारणपणे जर आपण मेन लाईनवरती पाहिलं तर 10 ते 12 मिनिटं आणि हार्बर लाईनवरती जर पाहिलं तर 5 ते 7 मिनिटं उशिरा होत्या. परंतु आपण जसं म्हणालात की यावर्षी कुठल्याही प्रकारचं डिस्रप्शन किंवा सर्व्हिसेस बंद होणे, ट्रॅकवरती पाणी येणं हे अद्यापपर्यंत झालेलं नाही. याच्यासाठी आपण दरवर्षीप्रमाणेच यावर्षी देखील कामं केलेली आहेत. याच्यामध्ये प्रामुख्याने जे मुख्य पाणी भरण्याची जी ठिकाणं आहेत याच्यामध्ये 200पेक्षा जास्त हे पंप लावण्यात आलेले आहेत. या पंपांची कॅपॅसिटी 10 हॉर्स पॉवरपासून 50 हॉर्स पॉवरपर्यंत आहे. याशिवाय काही जी स्थानकं होती ज्याच्यामध्ये वारंवार पाणी भरल्याची आपल्याकडे हिस्ट्री होती, इतिहास होता, त्या स्थानकामध्ये चुनाभट्टी असू द्यात, सायान असू द्यात, या सर्व स्थानकांवरती देखील आपण प्लॅटफॉर्म आणि जे रूळ आहेत यांना उचलायचं काम केलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती पाणी भरायचं जी अडचण आहे तो पाणी भराव यावर्षी झालेलं नाही. यासोबतच जी नालेसफाईची कामं आहेत ती देखील आपल्याकडनं व्यवस्थित करण्यात आलेली आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण यावेळेस जनजागृतीसुद्धा केलेली होती. त्यामध्ये आपण ट्रॅकच्या आसपास राहणारे जे लोक आहेत त्यांना देखील ही विनंती केली होती की आपण कृपया जो कचरा आहे तो ट्रॅकवरती टाकू नये, कारण या नाल्यांना जे ब्लॉक होण्याचं मुख्य कारण असतं ते प्लास्टिकमध्ये भरलेला कचरा हे देखील असतं. ते देखील आपण जनजागृती यावेळी साधारण मान्सूनच्या 2 महिने आधीपासूनच केलेली होती. त्यामुळे देखील आपल्याला काही फायदा झालेला आहे. आपल्या अपेक्षा अशा आहेत की प्रवाशांच्या आणि एकूणच आपल्या रुळांच्या आजूबाजूला राहणारे जे लोक आहेत यांच्या मदतीनं आपण रेल्वेवरती जे संचालन आहे किंवा गाड्यांचं जे संचालन आहे ते सुरक्षितपणे आणि सातत्यानं चालू ठेवू शकू, जेणेकरून आपण प्रवाशांना पावसाळ्यात देखील आवश्यक त्या सेवा पुरवण्याचा प्रयत्न करतो आहोत. पण ह्याच्यामध्ये आपल्याला दररोजच्या लोकल सेवा असतील आणि लांब पल्ल्याच्या गाड्या असतील, या दोघांचं नियोजन आपल्याला सातत्याने करावं लागतं आणि मध्य रेल्वेवरती ताण प्रचंड आहे. तर मग त्याच्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने नियोजन केलं आहे? कारण पावसामध्ये कुठल्या पण्याला प्रेफरन्स द्यायचा, कुठल्या गाड्या पुढे न्यायच्या आणि कुठल्या गाड्यांमध्ये असं आपल्या मुंबई पुण्यामध्ये सध्या अजूनही दरडपासून तो ट्रॅक बंद आहे, या सगळ्या गोष्टींचं कशा पद्धतीने नियोजन चालू आहे? आणि तुम्ही मगाशी म्हटलात तसं की इथे पाणी चोकअप व्हायचं, म्हणजे सायन असेल, कुर्ला असेल, त्यानंतर अजून पुढचे ठाण्यापुढचे भाग असतील, पण तिथे तुम्ही म्हटलात पंप वगैरे लावताय. मग आतापर्यंत त्या सगळ्या यंत्रणा कशा पद्धतीने कार्यान्वित आहेत आणि या पुढे सुद्धा सुरू राहणार का?
निश्चितच या सगळ्या ज्या यंत्रणा आहेत ज्याच्यामध्ये आपण पंप लावलेले आहेत किंवा मायक्रो टर्नलिंगची जी कामं केलेली आहेत, साधारणपणे 5 ते 7 ठिकाणांवरती आपण मायक्रो टर्नलिंगची देखील कामं केलेली आहेत. काय होतं की रुळाची जी उंची आहे ही ट्रॅकपेक्षा आजूबाजूचा जो सखल भाग असतो त्याच्यापेक्षा जास्त असते. तर त्या उंचीमुळे आपल्याला दोन्ही साईडचं जे पाणी आहे ते थांबतं किंवा रूळ आणि ट्रॅक हे एक वॉटर फ्लोला बॅरियर म्हणून काम करतात. की पाण्याचा जो प्रवाह असतो त्याला थांबवण्याचं किंवा त्याचं विभाजन करण्याचं ते काम करतात. यामुळे त्या प्रवाहाचं जे पाणी लवकर आपला प्रवाह किंवा आपला रस्ता विसरत नाही असं म्हणतात. त्याच्यामुळं पाणी तिथे जमा होतं. तिथे जॉग्राफिकल कंडिशन असू द्यात, उतार असू द्यात, या सगळ्या गोष्टीमुळे तिथे पाणी जमा होण्याचं कारण निर्माण होतं. तर त्या पाण्याला रस्ता करून देण्यासाठी आपण यावर्षी वेगवेगळ्या जागी साधारणपणे 6 ते 7 ठिकाणी मायक्रो टर्नलिंगचा देखील आधार घेतलेला आहे. मायक्रो टर्नलिंगच्या माध्यमातून हे पाणी जे रुळाच्या एका बाजूला येतं ते रुळाला कुठलाही धोका न पोचता रुळाच्या दुसऱ्या बाजूला काढून देण्याचा प्रयत्न आपण केलेला असतो. याच्यामध्ये 6 ट्रॅक 7 ट्रॅक जिथे आपल्याकडे आहेत तिथं देखील आपण हे काम करतो आहोत. आपली अशी अपेक्षा आहे की या कामांमध्ये आपण निश्चितच दरवर्षी ही कामं करतो. यामध्ये अजून व्यवस्थितपणा आणून आपण या पावसाळ्यात सुद्धा किंवा पुढच्या पावसाळ्यात देखील प्रवाशांना कुठल्याही प्रकारच्या ऑब्स्ट्रक्शन शिवाय एक जी सेवा आहे ती प्रदान करण्याचा प्रयत्न करतो आहोत. मध्य रेल्वेवरती अजून एक सर्वात कळीचा मुद्दा असतो तो म्हणजे गर्दीचं व्यवस्थापन आणि गाड्यांमध्ये जो काही गाड्या उशिरा येतात असा जे प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामुळे जर गाड्यांमध्ये मोठ्या मोठ्या स्थानकांवरती गर्दी साठून राहते. या गोष्टींवरती आपण कशा पद्धतीने उपाययोजना करत आहोत आणि अशा पद्धतीने यापुढेही कशा पद्धतीने करणार आहोत? आपण जर आता मागच्या वर्षीचं आणि यावर्षीचं कंपॅरिझन केलं तर साधारणपणे मागच्या वर्षीपेक्षा आपल्याकडे आता 20 सेवा ह्या देखील वाढलेल्या आहेत. सोबतच एसीच्या सेवा देखील आपण साधारणपणे 28 एसीच्या सेवा आपण वाढवलेल्या आहेत. आता एकूण 120 एसी सेवा आपल्याकडे चालू आहेत. मागच्या वर्षी यावेळेस साधारण 66 सेवा होत्या. त्याच्यामुळं या सर्व अपग्रेडेशन असू द्यात, कारण एसी लोकलमध्ये प्रायमरीली दरवाजे बंद होणे हा आपला एक महत्त्वाचा त्याच्यामध्ये मुद्दा आहे. त्याच्या माध्यमातून आपण प्रवाशांचा जो प्रवास आहे तो जास्त सुरक्षित करू शकतो. त्याच प्रकाराने आपण याच्यामध्ये जे प्रवाशांना अडचणी आहेत किंवा ज्याच्यामध्ये प्रवाशांना माहिती वेळेवर मिळत नाही या गोष्टीवरती देखील आपण पर्याय शोधतो आहोत. आणि या पर्यायांच्या माध्यमातून आपण प्रवाशांना सोशल मीडिया असू द्यात, पब्लिक अनाउन्समेंट सिस्टम असू द्यात, याच्या माध्यमातून वेळोवेळी योग्य ती माहिती ही आपण त्यांना पुरवतो आहोत. आणि त्या माहितीच्या आधारे प्रवासी आपल्या जे प्रवास आहे किंवा आपली जी यात्रा आहे ती चांगल्या पद्धतीने मॅनेज करू शकतात, प्रॉपर पद्धतीने त्याला प्लॅन करू शकतात, ज्यातून त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही हा प्रयत्न आपण करतो आहोत. तर हे होते स्वप्नील निलाजी. त्यांनी आपल्याला मध्य रेल्वेने कशा पद्धतीने या पावसाळ्यामध्ये पूरस्थितीचं आणि सगळ्या गर्दीचं व्यवस्थापन केलं आणि त्याच्यातून आपली सेवा अजूनही अबाधित ठेवली आहे याच्याबद्दल सगळं नियोजन सांगितलं. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असंच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.